शक्ती हमें दे ना दादा. काकी बघा पंकजला आवडले हे. We both often come here to pray for the lover. So if you want, you can pray. आपण हातात घ्यायचं आणि नमन सारखं असं आपल्या डोक्यावरनं फिरवायचं आणि हॅलो गाईज, तो आज डे 4 आहे आमच्या व्हिएतनाम ट्रिपचा. आणि आज आम्ही सकाळी 5 वाजता सकाळी फ्लाईट घेऊन दनांगला आलो आहे. त्यामुळे तिथे काय ब्लॉक केलं ना, सगळे झोपेत होतो त्यामुळे. आणि त्याचा हॉटेलचा व्ह्यू बघा, ही अशी एक रूम आहे आणि विथ दिस स्विमिंग टँक लुक. आणि ह्या साईडला सगळं पूर्ण ह्या साईडला माउंटन आहे आणि ह्या साईडला स्ट्रेट सगळा समुद्र आहे आणि ह्या साईडला परत माउंटन आहे. आणि हे बघा जे इथं ऑफिस चाललंय आणि ते तिकडे चाललंय गर्लफ्रेंड बरोबर गप्पा मारायचे आणि हे यांच्या पण गर्लफ्रेंड बरोबर गप्पा मारायचे चाललंय. सो मी आता मार्बल म्युझियमला आलोय आणि पुढे तिथून मार्बल माउंटन जाणार आहे. हे काय काय महाराजन कोणाला कळत तर नाही, पण नुसते विचारतात काय नसेल ते. आपल्या लग्नातले सगळे असतात ते इथं आले ते. वाव सौरभ, हे सौरभ, पंकज, काकी बघा पंकजला आवडले हे. चालते ना, तुला चालते का? पण घरात चालणार नाही. आता हे मार्बल माउंटेन चढून जायचंय. हा एकच अवेलेबल आहे, टोटल 5 आहेत. दोनों का हो गया अभी नहीं आ रहे ऊपर, दे आर नॉट कमिंग नाउ. आमच्या टूर गाईडचे नाव हंगू का काहीतरी आणि इंग्लिश नाव जेणी. This is the oldest wood more than 200 years old already. When people often come here to pray for the lover. So if you want, you can pray here too. हे बघा लवर साठी मंदिर आहे. आपल्या प्रत्येक लवर साठी इथे पाया पडतात की चांगली असू दे, हे असू दे, असं काय काय. मी पण पाया पडले एकीसाठी, पण ती माहित नाही कोणाचा. सो हा सगळा केवचा आतला एरिया आहे. इथे काय हेल्थ वेल्थ आणि सगळ्यासाठी प्रे करतात लोक. काय काय हे आहे लवर्स टेम्पल, ही आहे हेल्थसाठी आणि ही आहे वेल्थसाठी. इम्पॉर्टंट ते आहे. आणि तुला कुठलं पाहिजे? फक्त मला पाहिजे कसं पैसा आलं की हेल्थ पण येते आणि प्रेम पण येतो. नाही येत. हेल्थ पाहिजे. पहिले काय घ्यायचं? हेल्थ, सेकंड लव्ह आणि थर्ड वेल्थ. GTA ची ती चिटकोट टाक, मी हेल्थ घेऊन आलो. शक्ती हमें दे ना दादा, मन का विश्वास कमजोर होना. आता इथनं कसं आहे, कुठल्या भाषेत सांगू ते? मराठी. इथनं कसं आहे, पाणीचा ड्रॉप आहे ना, ते आपण हातात घ्यायचं आणि नमन सारखं असं आपल्या डोक्यावरनं फिरवायचं आणि आपली काही पण इच्छा असेल ती मागायची. तसे तर आपले नशीब बुलंदच आहेत, अजून होऊन जाते. तो एक मार्बल माउंटेन आहे फर्स्ट आणि हा टॉप व्ह्यू. हा एक मार्बल माउंटेन सेकंड आणि इकडे एक थर्ड. असे भरपूर मार्बल माउंटेन आहेत. सो आता आम्ही सगळे मिळून फॅमिली डिनर करायला लागलो इथे. काय काय पार्ट मेनू आहे छा थीम कोथू म्हणजे बैगनचा वांगाचा भाजी. छा घेऊ छाय छास, व्हेजिटेरियन स्प्रिंग रोल. खू खा जाव सॉव नावा म्हणजे काय माहित, कोणतरी येणार बाई द्यायला. हानो थान छान छाय म्हणजे पोहे. खॅरी छाय म्हणजे छास. कॉर्न छॅन रान चू म्हणजे मिसळ पाव. थ्रांग माईंग म्हणजे भेळपुरी. एक्सपीडी वी हॅव बटाट्याची उसळ हियर. व्हॉट इज दिस? द टी नाचोज. सर्व कसं आहे? काय खाल्लेस? नाचोज. तर डिझर्ट मध्ये शेवयाची खीर आल्या. हा मैं तो नहीं खा रहा, मैं बोल रहा हूँ वो कोकोनट को ये कॉर्न एंड कोकोनट है. गाजर का हलवा चाहिए. कॉर्न आणि कोकोनट है, पण टेस्टलेस है. शॅम्पू है. शॅम्पू. कॉर्न आणि कोकोनट है. सौरभ तू ट्राय केलंस काय? चाहिए ना देखो, एक बाहर से पूरा ट्राय करो. शीरा बन कर 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 कर. कंसिस्टेंसी क्या? सौरभ वन्स मोर. हाथों को मजा कर तो खाना जरा भी. कॉर्न आणि कोकोनट. तोंड होय तिथे. चल अभी चल तेरा बारी, खा के देख. शेवट भारी लागते. खा के तो दे. खबर खाती करून मी.
So आता मी ते बटाट्याची उसळ आणि शेवयाची खीर बीर खाऊन आता लँटनला निघालोय. म्हणजे ते बोट लाईट असते आणि त्यात सगळं लँटन असतात. आणि इथं बार्गेनिंग चाललंय भैयाचं जरा. पंकज बोल आता. ते 5 लाख रुपये म्हणाल ते. आम्ही तिला खाली पाडून बिडून खाली म्हणजे आणलंय तिला 3 लाख रुपयेला. आता अजून कमी करायचं त्याकडे. 3 लाख जवळपास आले. यू कॅन गेट फुल घ्यायला गेलतो माझ्या फुल पाखरूसाठी. सो आता फायनली पूर्ण बार्गेनिंग करून आम्ही तिला 3,20,000 आणले आणि लँटन फेस्टिवल साठी निघालो आम्ही आत. प्रत्येकाला एक लँटन दिलेत आणि लँटन सोडायची इथं असे जी इथं सोडल्यात आणि आपली काहीतरी विश मागायची. काय विश मागणार आहेस? मला चांगली गर्लफ्रेंड मिळते. तू काय नको सगळं आपले पास. तू क्या मागणे वाले? गणपती बाप्पा आज एक साइड और ये बोतल उस साइड स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शुभमंगल Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Parthu. Happy birthday to you. So that's it for this vlog guys. अजून व्हिएतनामचे 3-4 व्लॉग्स पेंडिंग आहेत. ते येतील हळूहळू आणि ते ह्याच्यापेक्षा मजेशीर आहेत. आणि बाकी हा व्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.